हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. चला तर आपण आज उन्हाळी वाळवणातील पुदिना तांदळाचे पापड पाहणार आहोत. रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा मी फ्रेश अशी पुदिन्याची पानं होती माझ्याकडे. माझ्या मावशीनी पुदिना दिला होता. म्हटलं मग काय करूया, चला छान असे आपण त्याचे पापड बनवूया, कारण खूप टेस्टी लागतात. आणि महत्त्वाचं, पुदिना न खाणारे पण पापड आवडीने खातील बघा. अशा प्रकारे आपण थोडंसं पाणी घालून हे बघा असं मिश्रण आपण छान असं मिक्सरला पेस्ट करून घेतली. त्यानंतर आपण जे प्रीमिक्स बनवले आहे ते दाखवते बघा. मी 1 किलो तांदूळाचं पीठ घेतलं आहे. 20 ग्रॅम मी पापड खार घेतला आहे. 30 ग्रॅम मीठ घेतलं आहे. आणि 5 ग्रॅम आपण हिंग घेतला आहे. 2 चमचे जिरे, 2 चमचे आपण पांढरे तीळ घातले आहे. तुम्ही इथे काळे तिळाचा वापर केला तरी चालेल. हे प्रीमिक्स तुम्ही थोड्या प्रमाणात तुम्ही पापड लाटू शकता. अशा प्रकारे आपण प्रीमिक्स बनवून तांदूळ मी स्वच्छ धुवून वाळवून ते गिरणीमधून दळून आणले होते, रेग्युलर आपलं तांदळाच्या पिठासारखं. आणि असं प्रीमिक्स बनवून तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये पापड लाटू शकता. असं खूप छान असे पापड होतात, क्रिस्पी होतात आणि टेस्ट तर एक नंबरच होते. तुम्हाला पापड हे तांदळाचे पापड लाटायला काय होतं, मदतीला कोण नसेल ना तर एकटीला वेळ लागतो आणि कंटाळा पण येतो. मग तुम्ही असे एक वाटीचे, महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या फ्लेवरचे पापड बनवू शकता. म्हटलं चला तुमच्यासाठी छान असे पुदिन्याचे पापड बनवूया. मी बघा आता त्यासाठी बघा त्यात प्रीमिक्समधलं 1 वाटी मी प्रीमिक्सचं घेतलं आहे. आणि आपण त्याच वाटीने मोजून आपण जे पुदिन्याची पेस्ट बनवली होती ती बघा 1.5 वाटी मी पुदिन्याची पेस्ट घेतली आहे. ती छान अशी आपण उकळून घेणार आहेत. मी अजिबात पुदिन्याची पेस्ट गाळून घेतली नाही. अशी छान लागते, कारण त्यामध्ये आपण देठांचा जास्त वापर केलाच नाही आहे. थोडंसं छान लागतात. त्यामध्ये पण भरपूर सत्व असतं आणि पुदिना हा थंडावा देणारा आहे. मग छान असे म्हटलं चला छान असं आपण मिश्रण आहे ते उकळून घेणार आहोत. सर्वांना एक नम्र निवेदन आहे की अजूनही आपण माझ्या चॅनलला व्हिजिट दिली नसेल तर पटकन चॅनलला व्हिजिट द्या, सबस्क्राईब करून घ्या, छानशी कमेंट करा. आणि माझ्या रेसिपी, माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना पण अशा छान छान नवीन रेसिपी बघण्याचा आनंद मिळेल आणि त्या पण असे वाळवणातील वेगवेगळे पदार्थ बनवून ठेवू शकतात. हे बघा आपलं मिश्रण आहे ते छान असं उकळून घेणार आहोत. आणि महत्त्वाचं, आपण ह्या पिठाची उकड काढणार नाही आहोत. आपण जे कोरडं पीठ आहे त्यामध्येच उकळलेलं मिश्रण टाकणार आहोत, म्हणजे आपलं जे पीठ आहे ते वाया जाणार नाही. हे बघा अशा प्रकारे आपण जे गरम आहे तसंच आपण थोडं मिश्रण टाकून छान असं चमच्याने हलवून घ्यायचं आहे. चमच्याने हलवायचे, कारण जे मिश्रण आहे ते उकळलेलं आहे आणि जेव्हा कोमट होईल तेव्हा तुम्ही हाताने ते मळू शकता. हे बघा असं छान असं मळून घ्यायचं आहे. आणि या क्रियेमध्ये अजिबात तुमचं पीठ वाया जात नाही. तुम्ही जर ते पापडाची उकड घेतली ना तांदळाची पिठाची, की ते कसं होतं, पीठ चिकटलं जातं, खाली लागलं जातं, मग ते वाया पण जातं. पण अशा प्रकारे तुम्ही जर केले तर तुमचं पीठ अजिबात वाया जाणार नाही आणि पापड म्हणाल तर एकदम खुसखुशीत कुरकुरीत होतात आणि टेस्ट पण खूप सुंदर होते. हे बघा अशा प्रकारे आपण छान असं मिश्रण त्याचं तयार करून घेतलं आहे. त्यानंतर आपण कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे. त्यामध्ये आपण चाळणी, हे बघा अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालं आहे. चाळणी ठेवली आहे आणि चाळणीवर आपण स्वच्छ कपडा ठेवून त्याचे गोळे बनवून घेतले आहेत. आणि ते अशा प्रकारे आपण झाकून ठेवून 15 मिनटं फुल फ्लेमवर आपण ते पीठ आहे ते उकडून घेणार आहोत. एक नंबरच होतात, टेस्टी होतात आणि थोड्या प्रमाणात केल्यामुळं कंटाळा पण येत नाही आणि सर्वांना खायला पण छान छान मिळतं. हे बघा आपलं पीठ आहे ते छान असं उकडून झालं आहे बघा. आपण त्यानंतर आपण ते काढून घेणार आहोत. हे बघा आपलं पीठ छान असं शिजलं आहे, काढून घेणार आहोत. आणि जे आपण ज्या कपड्यामध्ये ते उकडलं होतं त्याच कपड्याने आपण ते पीठ आहे ते स्मॅश करणार आहोत, म्हणजे एकजीव करणार आहोत. कारण पीठ आहे ते गरम आहे
अगोदर आपण त्याचे पीसेस करून घेऊया, म्हणजे करायला एकदम सोपं जाईल. आणि ते पीठ आहे ते असं हाताने छान असं आपल्याला स्मॅश करता येईल. आणि स्मॅश केल्यानंतर आपण त्याचा घट्टसर हे बघा अशा प्रकारे आपण छान पीठ आहे ते कपड्यानेच दाबून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला गरम त्याचे चटके पण बसणार नाही. हे बघा असं मी छान असा गोळा बनवून घेतला आणि गरम आहे तोपर्यंत त्याच्या गोळ्या बनवून ठेवायच्या. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवू शकता किंवा त्याच कपड्यामध्ये तुम्ही बनवून ठेवू शकता. हे बघा मी त्याच कपड्यामध्ये ठेवले आहेत बघा. आणि एक एक लाटी घेऊन आपण ती लाटायची आहे. हे बघा मी तुम्हाला पापड लाटून दाखवते. पॉलिथिनची पिशवी घेतली मी. येथे दुधाच्या पिशवीचा वापर केला आहे. तुम्ही कुठलीही जाड पिशवी घेऊ शकता, दुधाची, मिठाची, त्याचा वापर करू शकता. हे बघा एकदम सोपे, लाटायला एकदम पटकन होतात बघा, अजिबात वेळ लागत नाही. एकटं जरी असलं ना तरी पटकन होतात आणि हे पापड लाटूनच छान होतात. तुम्ही जर ते पुरी यंत्रामध्ये काढले ना तर ते खूप असे जाडसर होतात. म्हणून मला ते आहे माझ्याकडं पुरी यंत्र, पण मी ते अजिबात वापरत नाही. हौसेने घेतलं होतं पण. हे बघा असे तुम्हाला जेवढा पातळ हवा आहे तेवढा तुम्ही असं लाटून घेऊ शकता किंवा तुम्ही डिशनी केलं तरी चालेल, पण लाटण्याने छान असं एकसारखं लाटलं जातं. हे बघा किती सुंदर झाला आहे आपला पुदिना पापड. मी अशा प्रकारे सर्व लाटून घेतले आहेत. आणि लाटल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूर्ण एक दिवस मी त्याला उन्हात वाळवले आहेत. बघा किती रंग छान आला आहे. आपले पुदिन्याचे पापड तयार झाले आहेत मैत्रिणींनो. अशा प्रकारे तुम्ही वर्षभर साठवून वाळवून ठेवू शकता. हे पापड तुम्ही भाजून पण खाऊ शकता, तळून पण खाऊ शकता. मी तुम्हाला इथे तळून दाखवते आहे बघा. तेल छान असं कडकडीत गरम करायचं आणि नंतर मीडियम फ्लेमवर आपण हे पापड छान असे तळून घ्यायचे आहेत. हे बघा किती सुंदर असे आपले तांदळाचे पुदिना पापड, जे खायला एकदम टेस्टी लागतात आणि करायला एकदम सोपे, एकदम नवशिके पण बनवू शकतील एवढे सुंदर असे पुदिन्याचे पापड. तुम्ही असे बनवून मुलांसाठी वेगवेगळे खाऊ म्हणून पण देऊ शकता, डब्याला नाश्त्याला वेगळं काहीतरी. आणि मधल्या वेळेत तुम्ही चहाबरोबर पण असे तळून खाऊ शकता किंवा भाजून शेंगदाण्याबरोबर पण खाऊ शकता. एवढे छान असे पुदिना पापड आपले तयार झाले आहेत मैत्रिणींनो. चव तर खूप छान लागते, पुदिन्याची फ्लेवर खरंच खूप सुंदर लागतो. आणि ज्यांनी अजून बनवले नसतील त्यांनी 1 वाटीच्या प्रमाणामध्ये बनवून बघा, कारण 1 वाटीच्या पिठामध्ये 40 ते 45 पापड तयार होतात. हे बघू शकता किती सुंदर झाला आहे, रंग पण सुंदर आला आहे. मी तुम्हाला प्लेटमध्ये सर्व करून दाखवते बघा. हे आपले पुदिन्याचे पापड आहेत. टेस्टी, क्रिस्पी, क्रंची असे पापड तयार झाले आहेत. तुम्हाला मी पापड तोडून पण दाखवते, अजिबात तेलकट नाही आणि महत्त्वाचं म्हणजे खूप क्रिस्पी होतात. बघा तुम्ही त्याचा आवाज ऐकू शकता. हे बघा किती छान असे कुरकुरीत झाले आहेत आणि आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेल. आणि बघा हाताला अजिबात आपल्या तेल लागलेलं नाही. चला तर मग पटकन एक लाईक करा, सबस्क्राईब करा, हाईप करा, शेअर करा. बाय बाय.